हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्व? मस्त मजेत ना? तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आता तुम्ही म्हणाल हा काय व्हिडिओ स्टार्टिंग केला आहे? तर हा व्हिडिओ जो आपण लास्ट व्हिडिओ पाहिला होता त्याच डेचा संध्याकाळची वेळ जेव्हा आम्ही घरी आलो त्यावेळेचा आहे. आणि आम्ही गाडीतून उतरलो नाही तर मल्हार गोठ्यातल्या गुरांसोबत खेळायला लागला होता आणि खूप एकदम छान असे मित्रासारखे सगळी गुरं त्याची झाली होती आणि खूप मज्जा येत होती. त्याला हे 2 वासरू होते आमच्याकडे, तर त्यांच्यासोबत तो खेळत होता, त्यांना बांधायला वगैरे बघत होता. ॲक्च्युली त्याला ह्या सगळ्याची खूप आवड आहे, पण आमचं जास्त गावाला जाणं वगैरे होत नाही, त्यामुळे जेव्हा जातो तेव्हा तो मनसोक्त मजा करतो आणि पूर्ण त्याची जी हौसमौज असते ती पूर्ण करतो. आणि खूप वेळ ह्या दोघांसोबत पण खेळला. बाकीची गोट्यातली जी गुरं आहेत त्यांच्यासोबत पण छान खेळतो तो. आणि याला थोडासा त्याने फेरफटका मारवला आणि त्यानंतर गोट्यात घेऊन गेले. तर ह्या बैलाचं नाव आहे रॉकी आणि एक आहे शंभू. तर आता दोघांपैकी कुठला हा आहे हे माहिती नाही. आणि समोर बघू शकता किती सारी गुरं आहेत आणि सगळ्या गायी आहेत आणि छान असं एक त्यांचा परिवार आहे. त्याच्यामध्ये खूप गुरं आहेत गोठ्यामध्ये त्या आणि खूप मस्त आहेत सगळ्यांनी. दादा आणि दादाचा मुलगा म्हणजेच माझा भाचा खूप छान प्रकारे गुरं सांभाळतात. त्यांना ह्या गोष्टीची आवड आहे. हे पाहून तर खूप छान वाटतं, कारण की शेती तर हा नॉर्मल म्हणजे सगळेच करतात, नॉर्मल नाही म्हणणार मी, पण शेती सगळेच करतात. पण गुरं पाळणं हा खूप मोठा टास्क आहे, कारण की आपण जेवढं महिन्याला जेवण जेवत नाही, आपला जेवढा खर्च होत नाही तेवढा ह्या गुरांचा खर्च असतो आणि तेवढा तो खर्च अफोर्ड करणं हे सुद्धा खूप टास्क असतं. म्हणजे एक वेळेचं जेवण ते लोक कमी खातील पण गुरांना आधी जेवण देतील, असा हा गुरं पाळणारा शेतकरी असतो. आणि हा आहे आमचा दुसरा बैल छोटं पाडा. हे दोघंही जे आहेत ते बैलगाड्या शर्यतीत धावतात, त्याची प्रॅक्टिस श्रेयस घेत असतो आणि त्यांची पण खूप तो काळजी करतो. आणि यानंतर आम्ही गोठ्यात गेलो आणि गोठ्यामध्ये श्रेयस 2 टाईम गाईंचे दूध काढतो. तर संध्याकाळच्या वेळेतसुद्धा तो थोडं दूध काढतो. सो त्याला म्हटलं चल मी पण येते तुझ्यासोबत, मला दाखव तू कसं काय करतोस ते. आणि मग मी त्याला थोडं गाईंची माहिती वगैरे विचारायला लागली आणि त्यानंतर नावं वगैरे, कारण की मी दादांकडे खूप वेळा गेली आहे पण इतकं गोठ्यात जात नाही आणि गेली तरी थोडं 1-2 मिनटं उभं राहून निघून येते. पण म्हटलं आता मल्हारमुळे जर मी शंभूचा आणि रॉकीचा जर व्हिडिओ केला आहे तर म्हटलं थोडंसं गाईंचा पण व्हिडिओ करते. आणि त्यानंतर मी श्रेयसला विचारायला लागली म्हणजे कुठून आणले, कसे आणले, किती वर्षाचे आहेत. आणि ऑलमोस्ट सगळ्या गाई गाभण आहेत. तर त्यामुळे थोडं क्युरियोसिटी वाटली गाईंबद्दल विचारण्याची. आणि त्याची स्किल बघता म्हणजे इतक्या लहान वयामध्ये तो ॲक्च्युली खूप लहान असतानापासून त्याला गाई बैल पाळणं याची खूप आवड आहे आणि नक्कीच तो ह्या क्षेत्रामधून पुढे जाईल इतकी त्याची एकदम म्हणजे त्या गाईंसाठी आणि बैलांसाठी तो कुठे बाहेर वगैरे पण जात नाही. त्यांना खाणं पिणं करण्यासाठी सकाळी 5 वाजता उठतो आणि रात्रीचं दूध काढण्यापासून त्यांची निगा राखण्यापर्यंत सगळ्या गोष्टी तो एकटा हँडल करतो. त्यामुळे त्याचं ते प्रेम दिसून येतं, त्याचं या कामावरचं प्रेम, आणि खूप छान वाटतं बघून. आणि जर त्याला पुढे याच्यात काही करिअर करायचं असेल तर नक्कीच त्याने करावं, कारण की तो तेवढं डेडिकेशन देतो त्या कामामध्ये. सो असा एकंदरीत हा आजचा व्हिडिओ होता. आणि आधी जो व्हिडिओ पाहिला तो भीमाशंकरचा होता, त्याच्यामध्ये हे गुरांचं कसं ॲड करू म्हणून मी ह्याला स्प्लिट केला आणि हा दुसरा एक व्हिडिओ बनवलेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि माझे व्हिडिओ बघून तुम्हाला काय वाटतं हे मला नक्की सांगा, जेणेकरून मी माझ्या व्हिडिओजमध्ये सुधारणा करत जाईन. आणि हल्ली कोकणातल्या व्हिडिओपासून तुम्ही मला खूप छान प्रतिसाद देताय, माझ्या व्हिडिओजला छान लाईक्स येत आहेत.
तर असंच प्रतिसाद देत राहा आणि भरभरून प्रेम करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय. भेटूया आता आपण एका नवीन व्लॉगमध्ये.